नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. दुपारचे 12 वाजता आहेत आणि बुलेटिनमध्ये आत्ताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूरची जागा ही ठाकरे गट लढवणार असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. कोल्हापूरसाठी शाहू महाराज छत्रपती यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर शाहू महाराज छत्रपती यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढावी अशी विनंती करू असंही राऊत म्हणाले. तसंच शाहू महाराज छत्रपतींसाठी महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. त्यांनी कोणत्या चिन्हावर लढावं हा त्यांचा निर्णय असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं आणि एक आदर्श निर्माण करावा ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे. त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. जागा शिवसेनेकडे आहे, त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू. छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही. कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेन. जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे. महाराष्ट्र उजळून निघेल. कोल्हापूरमध्ये छत्रपतींनी निवडणूक लढावी ही भूमिका आमच्या तिन्ही पक्षाची होती. छत्रपतींना कुठल्या तिकीटवर लढायचं हे त्यांनी ठरवायचं, छत्रपतींनी ठरवायचं आणि छत्रपतींनी जे ठरवलं ती जागा ही आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय करायचा अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे. यात अमुक जागा त्याच्या बदली वगैरे हा सगळा विषय नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही 6 तारखेला जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये जवळपास फायनल होईल. मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती, त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती. आता त्यांच्याच घरामध्ये सुरुंग परत एकदा शकुनी मामाने लावलं का हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे. ह्या सगळ्याबद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल थोडा विचार करायला पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.